हे बघा, हे धणे आहेत. 1 वाटी धणे भाजायला घेतले आपण. चांगले भाजले जरा. त्याच्यामध्ये अर्धा वाटी जिरं घेतलेलं आहे. दालचिनी घेतली. दालचिनी अशी घ्यायची, ती जाडवाली घ्यायची नाही, अशी छान असते, तिखट असते, तिखटच अशी असते मस्त. ही घ्यायची, बघून घ्यायची दालचिनी. पातळ सालीची अशी घ्यायची, जाड सालीची घ्यायची नाही. आणि टेस्ट अशी छान येते. जरा लवंग घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे. ही अशी ना तोडायची, तोडून घ्यायची जरा भाजायला. बघा वास किती छान येते आणि तिखट असते मस्त. अशी बारीक करून म्हणजे चांगले भाजलं जाईल. आणि हे तेजपत्ता घ्यायची. आता आपण हे सगळं भाजूया. असं सुंदर भाजलं गेलेलं आहे. छान भाजलं गेले. जरा हिंग टाकूया आणि परत जरा असं गरम करूया. तर आपण हे मिक्सर लावूया, बारीक करूया. छान झाले भाजी. हे बघा, असं छान वाटलं गेलेलं आहे. मस्त आपलं छान झालेलं आहे. आपल्या ज्या वाफेवरच्या भाज्या असतात ना, गवार, तोंडली, घेवडा, भेंडी, कोबी, हे सगळ्या भाज्यांना असं हा मसाला टाकायचा. असे 2 चमचे असे भरून टाकायचे. खूप टेस्ट येते आणि खूप छान लागतं. वाफेवरच्या भाज्या कशा लगेच होतात, 5 मिनटात, 5 ते 6 मिनटं लागतात त्या भाज्यांना. त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचे 2 चमचे असे. खूप छान लागतं, टेस्टी पण लागतं आणि चव पण येते भाज्यांना सुंदर अशी. नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, मी मसाला केलेला आहे मस्त वाफेवरच्या भाजीचा. भाज्या आपण करतोच ना, गवार करतो, भेंडी करतो, तोंडली करतो, घेवडा करतो. अशा छान छान भाज्या वाफेवरच्या आपण करतो. म्हणजे 5 ते 6 मिनटं लागतात त्या भाज्यांना, अशा पटकन होणाऱ्या भाज्या. त्याच्यामध्ये हे 2 चमचे टाकायचे मसाला. खूप छान टेस्टी होतात भाज्या, मस्तच. नक्की करून बघा तुम्ही. आणि आपली ह्या मसाल्याने आपली गॅस कमी होतो, गॅसेस आणि पचनक्रिया आपली चांगली सुधारते. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. चला, पुन्हा भेटूया आणि कमेंटमध्ये पण सांगा कसं वाटला मसाला तो.